छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अग्नितांडव, आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना आग, 100 पेक्षा अधिक दुकानं जळून खाक. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या, मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिका करत दावा, आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप. दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर बोट ठेवत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, तर हे षडयंत्र असल्याचा किशोरी पेडणेकरांचा पलटवार. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम खानच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल, अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश. मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी, 100 दिवसात कराड गँगवर आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटणार, विधान परिषद सभापतींचा पक्षपातीपणा आणि नागपूर हिंसाचारावर दाद मागणार. आज सभागृहामध्ये काळ्या फिती लावून कामकाज. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाण्याच्या तयारीत, तातडीच्या सुनावणीसाठीही प्रयत्नशील. IPLच्या सलामीच्या लढतीमध्ये मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे, नियमित कर्णधार हार्दिक पांड्या सामन्याला मुकणार. गेल्या मोसमातील स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकला सामनाबंदीची शिक्षा झालेली. पुतिन यांच्याशी चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची झेलेन्स्कींशी चर्चा, शांततेसाठी निर्णायक चर्चा झाल्याची ट्रम्प यांची माहिती, तर युद्धविरामासाठी झेलेन्स्कीही सकारात्मक. गाझापट्टीवर इस्रायलनं हल्ले अजूनही सुरूच ठेवले, 436 जणांचा हल्ल्यात मृत्यू. गाझा आरोग्य मंत्रालयाचा दावा, सगळ्या ओलिसांची सुटका होईपर्यंत हल्ले थांबणार नसल्याचा इस्रायलचा पुनरुच्चार. Headlines brought to you by